नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. राधानगरीत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. आंदोलनात लोकप्रतिनिधी सहभागी व्हावे, अन्यथा भविष्यात गावांमध्ये प्रवेश आणि मतदानाचा विरोध केला जाईल, शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींना इशारा. इंदापूर न्यायालयात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत तब्बल 14 वर्षांनंतर एकत्र. एकेकाळचे सहकारी आणि नंतरचे राजकीय विरोधक असलेले हे नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. इचलकरंजीत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या आंदोलनानं घेतलं उग्र रूप. चंदरहून येणारी कापड वाहने आंदोलनकर्त्यांनी अडवली, तर काही ठिकाणी टेम्पोच्या चाकातील हवा सोडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. राधानगरी तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध समोर येतोय. तालुक्यातील 12 गावातील शेतकरी मोठ्या संख्येने राधानगरी तहसील कार्यालयासमोर एकत्र आले. यावेळी त्यांनी शेकडो हरकती प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांच्याकडे सुपूर्द करत हा महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी केली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केलाय. तसेच या आंदोलनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी व्हावे, अन्यथा त्यांना भविष्यात गावांमध्ये प्रवेश आणि मतदानाचा विरोध केला जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेणारी घडामोड पुणे जिल्ह्यातील इंदापूर न्यायालयात पाहायला मिळाली. एकेकाळचे सहकारी आणि नंतरचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत तब्बल 14 वर्षांनंतर एकाच ठिकाणी एकत्र दिसले. 2011 मधील शेतकरी आंदोलनाशी संबंधित खटल्याच्या निमित्तानं दोन्ही नेते न्यायालयात हजर राहिले. त्यानंतर विशेष म्हणजे दोघांनी एकत्र एक चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र दोन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या नळातून पांढऱ्या रंगाचं पाणी येत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली. काही ठिकाणी पाण्यासोबत वाफेसारखा धूरही दिसत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे पाणी दूषित आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. नळातून पांढऱ्या रंगाचं पाणी याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र महापालिकेने लवकरात लवकर या संदर्भात तपास करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. इचलकरंजीत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीच्या आंदोलनानं उग्र रूप धारण केले. चंदरहून येणारी कापड वाहने आंदोलनकर्त्यांनी अडवली, तर काही ठिकाणी टेम्पोच्या चाकातील हवा सोडल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकारामुळे इचलकरंजी चंदूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. 17 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप तोडगा न निघाल्यानं इचलकरंजीत तणावाचं वातावरण निर्माण झाले. कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप उसळल्याचं पाहायला मिळतंय. दऱ्याचे वडगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या 1.5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांच्या मजुरीवरून करवीर पंचायत समिती कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढला. कुरकुल, सिंचन, विहीर, वृक्ष लागवड आणि गोठा अशा कामांना मंजुरी न मिळाल्यानं आणि मस्टर निघत नसल्यानं ग्रामस्थांमधून हक्काचे पैसे रखडले असल्याचा आरोप करण्यात आलाय. संतप्त ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत कार्यालयाला टाळे ठोकले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन पुढील कारवाई काय करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. करवी निवासिनी अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाचं काम सुरू झालं. कुंडाच्या स्वच्छतेनंतर कुंडाभोवती कमानी उभारण्यात आल्या. या कमानीसह पायऱ्यांच्या दर्जा भरणीचं काम गतीनं सुरू झालंय. त्यासाठी घाटी दरवाजा शेजारी चुनखडी मिसळण्याचं मशीन लावण्यात आलंय. या दरम्यान सुरू असलेलं काम पाहता पावसाळ्यानंतर मणिकर्णिका कुंड भाविकांना पाहण्यासाठी खुले होणार अशी शक्यता वर्तवण्यात येते. गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे परिसरात विहिरीत पडून रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते. मात्र या घटनेनंतर वन विभागानं दाखवलेल्या घाई गडबडीमुळे आणि निष्काळजीपणामुळे त्यांच्या कारभारावर आता गंभीर प्रश्न निर्माण झालाय, असा आरोप वेसर्डे गावचे सरपंच संतोष गुरव यांनी केलाय. मृग नक्षत्राच्या तोंडावर आणि वळीव पावसाच्या शक्यतेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलाय. करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि कागल तालुक्यामध्ये शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त झालेत. नांगरट, कुळवणी आणि शेणखत टाकण्याचं काम जोरात सुरू असून कृषी सेवा केंद्रावर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसते. कृषी विभागानुसार यंदा सुमारे 1,85,000 हेक्टरवर भात लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा आणि तयारी दोन्हीला वेग आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महापालिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. शिवाय कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. मुसळधार पावसानं कोल्हापूर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी येतं.
त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मान्सूनपूर्व प्रात्यक्षिक घेण्यात आली। यावेळी अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखाद्या व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर व नव्याने दाखल झालेले रिमोट कंट्रोल लाईफ बॉयच्या सहाय्याने सुखरूप कसं वाचवता येईल याचं लाईव्ह प्रात्यक्षिके देखील दाखवण्यात आले। अधिक मासानिमित्त करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात 3 दिवसीय धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात झाली। गरुड मंडपात देवता स्थापना, पुण्यवाचन आणि होम हवन विधी पार पडले। मंदिरात भाविकांची गर्दी वाढली असून 24 मे रोजी देवीची पालखी पंचांगा तीरावर नेऊन पूर्णाहुतीने कार्यक्रमांची सांगता होणार आहे। तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी। अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।